नमस्कार, महाराष्ट्र 24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावातून एक बातमी समोर आली आहे। या गावात शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। दिनांक 13 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दोन गटात राडा झाला। दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने या दोन गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। तसेच एकमेकांना मारहाण देखील झाली आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन करत प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे। भंडारा विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पटोले भंडाऱ्यात हेलिकॉप्टरने दाखल झाले। शहापूर इथे हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅग चेकिंग करण्यात आल्या। यवतमाळ इथे नाना पटोले यांच्यासोबत काहीही नसलं तरी त्यानंतर प्रवासादरम्यान त्यांनी भंडाऱ्याकडे प्रस्थान करताना हेलिकॉप्टरमध्ये भोजन केलं। त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगमध्ये पथकाला भोजन करण्याच्या प्लास्टिकच्या प्लेट्स आणि औषधी मिळाली। यावेळी नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हारे यांच्या प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी उपस्थितांना हिजवंडी आयटी पार्कच्या उभारणीमागील इतिहास सांगितलाय। शरद पवार म्हणाले, माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता होती, राज्याचा मुख्यमंत्री होतो। मला आठवतंय एक दिवस आमचे नवले नावाचे सहकारी आले। त्यांनी मला सांगितलं की इथं आम्हाला साखर कारखाना काढायचा आहे, त्यासाठी कुठं असं मी त्यांना विचारलं। ते म्हणाले हिजवंडीत साखर कारखाना काढायचं त्यांनी ठरवलं। मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण देण्यात आलं। माझ्या डोक्यात दुसरा विचार होता। विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत दिसत आहेत। लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। लातूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत। तशातच आज आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची माहिती पाहणार आहोत। या मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या निवडणूक लढवत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ सभा घेतली। भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी संदीप देशपांडे यांच्यासाठी दुसऱ्यांदा सभा घेत असल्याचा उल्लेख केला। मतदारसंघामध्ये 2 सभा मी खूप कमी घेतल्या आहेत, त्यामध्ये ही वरळी एक आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली। आपल्या भाषणातून राज्य सरकार व आतापर्यंतच्या राजकीय नेत्यांवर त्यांनी जोरदार प्रहार केला। तर शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बॅग तपासणीबाबत सुरू असलेल्या भाषणावरूनही टीका केली। तसेच भूमिका बदलावरून सध्या राज ठाकरेवर निशाणा साधला जात आहे। त्यावर त्यांनी शरद पवारांचे उदाहरण देत शरद पवारांबद्दल बोलायलाच नको, भूमिका पण लाजते असं राज म्हणाले। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सामना झाल्यानंतर आता युगेंद्र पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर असणार आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांसमोर असणार आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे। शरद पवार आणि अजित पवार दोघेही प्रत्येक गावात जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील फिरताना दिसत आहेत। यावरून अजित पवारांनी भाष्य केले होते। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। दरम्यान शरद पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली। या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आणि गौतमी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली। गौतम अदानी यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा धचा मा केला जात आहे, त्यांच्या राजकारणाचा काळी मात्र संबंध नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले। मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात इथे निजामशाही होती, अनेक वर्ष निजामशाही असल्यामुळे इथं कुणबी प्रमाणपत्र दिले गेले नव्हते असे अजित पवार यांनी म्हटले आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रबोधक भाषण करू नका अशा आशयाचं नोटीस उमेदवारांना अनेकदा दिल्या जातं, पण त्या त्यांच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात दिल्या जातात। सोलापुरात मात्र वेगळंच घडलं।
MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असताना स्टेजवर पोलिसांनी त्यांना नोटीस दिली। प्रबोधक भाषण करू नका अशा आशयाची ती नोटीस असल्याची माहिती आहे। सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाबदी यांच्या प्रचार सभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते। यावेळेस इतरांचे भाषण सुरू असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली। ओवैसी त्यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे असं प्रबोधक भाषा वापरू नये असे नोटीस पोलिसांनी दिली आहे। भारतीय नागरिक संहिता कलम 178 प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांनी साधेभोळेपणाने विश्वास ठेवला आहे, पण साहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी केलं आहे। सामोरून वार करायला हवा होता, उठाव कशाला म्हणतात? तुम्ही 40 जण एक एक करून अंधारात पळून गेले, तुम्ही खरे होते तर तोंड झाकून पळावे का लागले, असे अंधारे म्हणाले। पाचोरा भडगाव विधानसभेच्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांच्या प्रचार सभेत अंधारे बोलत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये सभा घेतली। या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना जे शक्य होते ते दिलं असं म्हटलं। याशिवाय दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते असं म्हणत त्यांनी पराभव 100% करा असं ते म्हणाले। शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करण्याचा निर्णय या भाषणानंतर घेतलाय। आजवर मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसेंवर आज शरद पवार यांनी थेट गद्दारी केल्याचा शिक्का मारला। भर सभेत शरद पवार यांनी असं बोलतात दिलीप वळसेंनी सभेनंतरची पत्रकार परिषद अचानकपणे रद्द केली। महाराष्ट्र T24च्या विशेष बातमीपत्रात एवढंच। अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र T24।